अनेकांना प्रश्न पडतो की शेतकऱ्यांचे दिवस कधी येणार, शेतकऱ्याचं आपलं राज्य कधी येणार। तर मला वाटतं आवतावर ठेवणारा पाय जोपर्यंत शेतकऱ्याचं पोरगं इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर ठेवून हातात रुमणं घेऊन जोपर्यंत व्यवस्थेला प्रश्न करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस येणं शक्य नाही। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर फक्त दोन ओळी आठवतात साहेब। जन्मलो या मातीत कधी होणार गा माती, खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती। एखादा फौजी हातात बंदूक घेऊन उभा असलेला पाहिल्यानंतर आपल्याला जेवढा अभिमान होतो, जेवढी देशभक्ती मनात जागी होते ना, तेवढाच अभिमान एखादा शेतकरी खांद्यावर खुरं घेऊन वावरात जाताना आपल्याला दिसल्यानंतर व्हायला पाहिजे। प्रार्थना करणाऱ्या हातांपेक्षा राबणारे हात अधिक मौल्यवान असतात आणि म्हणून शेतकऱ्याच्या खरबूड हातातच मला पांडुरंगाचं दर्शन होतं। भाग्यवान आम्हा त्यो लाभला, खमगाडून काळ्या मातीत खास सोन्याचा देतो जगाला। प्रत्येक वर्षी इतक्या झाडांना उभं राहायला शिकवणारा आमचा बाप इतक्या लवकर हार मानतो साहेब। या व्यवस्थेत काहीतरी गोंधळ असला पाहिजे। बाप काट्यासारखा असला तरी सुद्धा गुलाबाला त्याच काट्यामुळे अर्थ आलेला असतो।